An electric train has a scheduled speed of 25 km/h. एक इलेक्ट्रिक ट्रेन आहे, त्याची शेड्यूल स्पीड किती आहे? 25 km/h आहे. ओके. बिटवीन स्टेशन 800 मीटर अपार्ट. दोन स्टेशनमधलं अंतर किती आहे? 800 मीटर आहे. स्टॉप टाईम दिला आहे 20 सेकंद. द मॅक्सिमम स्पीड इज 20% हायर दॅन द ॲव्हरेज स्पीड. मॅक्सिमम स्पीड किती आहे? 20% मॅक्सिमम स्पीड ही 20% जास्त आहे कशाच्या? ॲव्हरेज स्पीडच्या. द ब्रेकिंग रिटार्डेशन इज 3 km/h/s. डिटरमाइन रेट ऑफ ॲक्सेलरेशन. अल्फा काढायचं आहे. काय काढायचं आहे तुम्हाला? अल्फा. टू ऑपरेट द ट्रेन. किती ॲक्सेलरेशन आहे ते काढायचं आपल्याला ट्रेनचं. रिटार्डेशन दिलं आहे, डिस्टन्स बिटवीन स्टेशन दिलं आहे, सगळं दिलं आहे. ओके. तर बघा काय काय दिलं आहे. 2 स्टेशनमधलं अंतर 800 मीटर दिलं आहे. त्याच्यानंतर स्टॉप टाईम दिला आहे 20 सेकंद. VM इज इक्वल्स टू 1.2 टाईम व्ही ॲव्हरेज. बीटा दिलं आहे, अल्फा काढायचं आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे व्ही ॲव्हरेज इज इक्वल्स टू काय? डिस्टन्स अपॉन टाईम. टाईम आहे का तुमच्याकडं? नाही. टोटल टाईम नाही दिला. स्टॉप टाईम दिला पण टोटल टाईम दिला का? नाही. मग तुम्हाला शेड्यूल स्पीड माहिती आहे. शेड्यूल स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन ॲक्च्युअल टाईम प्लस स्टॉप टाईम. याच्यामध्ये फरक तेच आहे. ॲव्हरेज टाईम म्हणजे काय? डिस्टन्स बाय टाईम. आणि शेड्यूल स्पीड म्हणजे डिस्टन्स बाय ॲक्च्युअल टाईम प्लस स्टॉप टाईम. आता शेड्यूल स्पीड दिली 25 km/h टाकून द्या. डिस्टन्स किती आहे? 800 मीटर. मग किलोमीटर म्हणजे करायचं तर किती? 0.8 येईल. आणि ॲक्च्युअल टाईम T कन्सिडर करा. स्टॉप टाईम 20 कन्सिडर करा. 20 दिलेला आहे. तर डिवायडेड बाय 3600 करावं लागेल तुम्हाला. का बरं 3600? हवरमधलं सेकंदमध्ये करायचे. ओके. तर आपल्याला km/h पाहिजे ना स्पीड, आणि टाईम सेकंदमध्ये, त्याच्यामुळे त्याला 3600 करा. तर हे वर इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि हे इकडं जाईल. सो 25 इज इक्वल्स टू T + 20. तर हे वर गेलं याच्यासोबत मल्टिप्लिकेशनला, खाली उरलं T + 20. तर हे इकडं गेलं. तर 25 इज इक्वल्स टू T + 20 इज इक्वल्स टू 0.8 × 3600. तर T + 20 इज इक्वल्स टू हे 25 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये डिवाईडमध्ये आणा. काय होईल? 0.8 × 3600 डिवायडेड बाय 25. हे आलं 115.2. मग आता T इज इक्वल्स टू काय? 115.2 मायनस 20. सो इज इक्वल्स टू 95.2 सेकंद. तर हे आलं ॲक्च्युअल टाईम. मग हा ॲक्च्युअल टाईम आला तर मग डिस्टन्स अपॉन टाईम करून आपण काय करू शकतो? स्पीड काढू शकतो. तर डिस्टन्स अपॉन टाईम, पण टाईम कशामध्ये घ्यायचा आहे? 3600 काय करायचं आहे? डिवाईड करायचं आहे. तर ते वर गेल्याच्या नंतर मल्टिप्लिकेशन. जसं इथं वर घेतलं आपण तसं इथं आपण वर घेऊ. सो 0.8 × 3600 डिवायडेड बाय 95.2. तर हे आलं 30.25 km/h. कितीची स्पीड आली? 30ची स्पीड आली. 30 km/h. 30.25 एवढी स्पीड आली. ही काय रे? ॲव्हरेज स्पीड. ही काय? ॲव्हरेज स्पीड. आता VM इज इक्वल्स टू 1.2 × V ॲव्हरेज. VM इज इक्वल्स टू 1.2 × V ॲव्हरेज. सो 1.2 × V ॲव्हरेज किती रे? 30.25. किती? 30.25. तर VM इज इक्वल्स टू 36.3 काय येईल? km/h. तर VM आलंय. ओके. मग आता VMचा फॉर्म्युला काय? VM इज इक्वल्स टू T मायनस √T² मायनस 14400 KS डिवायडेड बाय 2K. हा फॉर्म्युला आपला. याच्यावरून K काढायचे. याच्यावरून काय करायचं आहे? K काढायचे. तर बघा VM किती? 36.3 इज इक्वल्स टू T किती रे? 95.2. हे किती? T² 95.2² मायनस 14400 × K × S किती? 0.8 km डिवायडेड बाय 2K. मग हे 2K इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आणा. तर हे किती आलं? 72.6. ओके. हे दोन्ही 76.2.6 × K इज इक्वल्स टू हे जसं तसं मायनस हे जसं तसं. आता काय करायचं? याचा स्क्वेअर रूट घ्यायचं. याच्या दोन्ही साईडची स्क्वेअर घ्यायचा. याचा स्क्वेअर काय येईल? 5270.76. हे 36 × 2 72 आलं ना, 72.6. त्याचा स्क्वेअर हे एवढा आला × K² इज इक्वल्स टू. आता हे बघा याचा स्क्वेअर किती येईल?
9,63.04 याचा स्क्वेअर बी तेच येईल इज इक्वल्स टू मायनस ही. तर आता हे दोन्ही कटून जाईल, हे प्लस हे मायनस आहे, तर उरली एवढीच टर्म. ही टर्म इकडं आणल्यावर प्लसमध्ये जाईल इज इक्वल्स टू 0. तर हे काय आलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजतंय का रे? अरे ह्याचा हे बघ काय, ही किती आलं, 36 2 72 72.6 आलं. त्याचा स्क्वेअर घेतला, याचा स्क्वेअर घेतला, याचा स्क्वेअर घेतला, याचा स्क्वेअर म्हणजे काय रे, ही टर्म याचा स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर हे होईल, ही जसं तसं. तर ही आणि हे कटल, आणि ही जी टर्म आहे ही मायनसमधली इकडं आणली प्लस इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत आले. आता काय करायचं, हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये बी प्लस मायनस अंडर ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a करावं लागतंय. मग एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. एकदा समजा प्लस जर घेतलं तर काही हे 2.18 व्हॅल्यू येईल, आणि मायनस घेतलं तर तुम्हाला माहिती आहे हे आणि हे मायनस याचा स्क्वेअर आणि हे कटून जाणार ना. आता इथं सी टर्म आहे का, नाही. सी टर्म आहे का, नाही. तर सी टर्म नाही म्हणजे काय, डायरेक्ट किती येईल, 0 येईल. मग दुसरे घ्यायचंच नाही, राहिलं पहिलाच विषय. तर ह्याला व्यवस्थित करा बरं, किती येतं बघा, मला डाऊट ह्याच्यावर. पुस्तकात वेगळं आहे, पुस्तकात ही मेथड वापरलीच नाही त्यांनी, दुसरी मेथड वापरली. अरे बेटा, याचं स्क्वेअर केलंय, याचं स्क्वेअर केलं तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एवढंच कॅन्सल होईल ना. या टर्मचं ऐक, या टर्मचा स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, ही जसं तसं राहील, तर याचा स्क्वेअर जसा तसा घ्यावा लागेल ना. तर हे एकदा व्यवस्थित करा, किती येतं बघा, मला डाऊट येतो याचा. ठीक आहे, 2.18 येतं, तर तेच येते 2.18. तर मग आता हे आलं काय, के आलं, के इज इक्वल्स टू काय रे, 2.18. ओके, के इज इक्वल्स टू 2.18. तर मग आता तुम्हाला माहिती आहे के इज इक्वल्स टू 1/2 अल्फा प्लस 1/2 बीटा. तर केची व्हॅल्यू टाकली, 1/2 अल्फा जसं तसं घ्या, प्लस 1/2 बीटा म्हणजे किती, तर पहा काय करा, 1/2 अल्फा प्लस 1/2 इंटू 3 म्हणजे 1/6. तर 1/6 काय येईल, हे इकडं आल्याच्या नंतर काय येईल, 2.18 मायनस 0.166 इज इक्वल्स टू 1/2 अल्फा. हे आलं 2.014 इज इक्वल्स टू 2 अल्फा, 1/2 अल्फा. तर हे 2 अल्फा इकडे घ्या, हे खाली घ्या, तर हे किती येईल, अल्फा इज इक्वल्स टू, हे 2 इकडे घ्या, तर हे 2 इंटू 2.014 किती येईल, अल्फा इज इक्वल्स टू 0.248 किलोमीटर पर हवर पर सेकंड, किलोमीटर पर हवर पर सेकंद एवढं येईल. ओके, सो राईट डाऊन दिस. बघा, एक सिंपल न्यूमरिकल याच्यापेक्षा थोडा सोपा आहे. मला वाटतं हा न्यूमरिकल ऑलरेडी आपण घेतला आहे, पुन्हा एकदा घेऊ, कारण बरेच जण नमुने नव्हते. शेड्यूल स्पीड दिली 60 किलोमीटर पर आवर, VM फाइंड आउट करायचा आहे, स्टॉप टाईम दिला आहे, डिस्टन्स दिलं आहे, आणि अल्फा आणि बीटा दिलं आहे. तर इथं अल्फा बीटा दिलं म्हणून हे सोपं झालं आहे. तर अल्फा आणि बीटा दिलं तर के इज इक्वल्स टू काय, 1/2 अल्फा प्लस 1/2 बीटा. तर हे काय येईल, 0.4167 आहे. ओके,
की आपण नॉर्मल बऱ्याच न्यूमरिकलमध्ये पाहिलं. तर बघा आता शेड्यूल स्पीड तुम्हाला माहिती आहे, शेड्यूल स्पीड इज इक्वल्स टू काय असतं, डिस्टन्स बिटवीन स्टेशन डिवायडेड बाय ॲक्च्युअल टाईम प्लस स्टॉप टाईम. तर डिस्टन्स बिटवीन स्टेशन किती आहे, 6 किलोमीटर आहे. तर इथं काय होतं, मीटरमध्ये होतं, इथं किलोमीटरमध्ये मग जसं तसं घ्यायचं. इथं पहा ॲक्च्युअल टाईम टी डिवायडेड बाय 60 डिवायडेड बाय 3600. मग 3600 इकडं काय नाही येणार, मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे. आणि हे 60 जसं तसं हे जसं. तर आता याचं इकडं घ्या, म्हणजे 60 इंटू टी प्लस 60 इज इक्वल्स टू 6 इंटू 3600. तर मग यात काय करा, हा शून्य काटा, हा 6 काटा. तर टी प्लस 60 इज इक्वल्स टू 360. सो टी इज इक्वल्स टू 360 मायनस 60 इज इक्वल्स टू 300 सेकंद. ओके, 300 सेकंद म्हणजे 5 मिनटाचा वेळ आहे. आता हे 300 सेकंदाचा वेळ याच्यामध्ये टाका. सो 300 हे पहा, टी मायनस काय, टी स्क्वेअर मायनस 14400 के एस डिवायडेड बाय 2k. 300 मायनस 300 स्क्वेअर मायनस 14400 इंटू केची व्हॅल्यू आलेली टाका, इंटू 6 डिवायडेड बाय 2 इंटू के. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे किती येईल, 81.14 किलोमीटर पर आवर. हा प्रश्न 2 वेळेस परीक्षेला विचारला आहे, 6 मार्काला. हा तो पण एकदा विचारलेला आहे. सो राईट डाऊन दिस.